चला सुप्रभात, श्री विठ्ठल, नर्मदे हर मंडळी. आजचा आपला चौथा दिवस. आज चौथ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. काल आपण आलो होतो लोणावळ्याला महादेवाच्या मंदिरामध्ये, आणि आपल्याला इथं राहण्याची सेवा. बाबा आपलं नाव काय? महादेव दळवी. तुम्ही जर काल आम्हाला चावी दिली नसती तर आम्ही पावसातच झोपणार होतो. बाबांनी आपल्याला इथं मंदिराची चावी बाबांकडे असतं, ही चावी आपल्याला दिली. आणि खरंच खूप वारकऱ्यावर तुमचं प्रेम आहे. कुठल्याच दिंडीला, कुठल्याच इथून जाणाऱ्या सत्कार्याला तुम्ही नाही म्हणत, ते आम्ही इथं हमेशा बघतो. आमच्या दिंड्या दोन्ही टायमाला इथं असतात. देऊच्या टायमाला पण इथं असते, आळंदीच्या टायमाला पण इथंच असते. आणि कधी आपल्याला हे महादेवाचं प्रांगण आपल्याकडून आम्हाला उपलब्ध होतं. फार धन्यवाद. आता येताना पण येऊ ना आम्ही, परतीला येताना येतो आम्ही, येतो. या अभंग घेऊया. चला अभंग घेऊ आणि आपल्या पुढच्या मार्गाला लागू, पुढं बोलून हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र राजा सुपाठविता महापुण्यराजी. नमस्कार महाराज सद्गुरु ज्ञानेश्वराती पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समसंतन की जय. राम कृष्ण हरी जय. भगत हरी जय. चला मंडळी, आपण निघालेलो आहोत आणि महादेवाच्या या नीलकंठेश्वर मंदिर इथून बाहेर निघतोय. आणि निघता यो धो धो पाऊस काय थांबला नाही. रात्रभर चालू होता, कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू एकदम. चला मारुतीरायांचं मंदिर आहे. चला गेट करून बाहेर निघू, भेटूया बाहेर तुम्हाला. हा दीपक महाराज, कसं वाटतंय पाऊस? हा चला मंडळी, आपण पोहोचलो आता लोणावळ्याला वरती, बरं का. सुपर चिक्की, A1 चिक्की
काय ते कितीतरी वर्षाचे ते वडापावची परंपरा. तर आज बघू आपल्याला कुठं पोचता येईल. आजचा विषय लय खोल आहे. आप्पाचा विषय लय खोल आहे आज आप्पा कुठेही थांबू शकतो. एकवीरा दुपारचं जेवण करून आपण थांबू शकतो. त्याच्यानंतर कामशेत जर लवकर पोचलो तर वडगाव लवकर पोचलो तर तळेगाव. काही बघूया जसं होईल तसं. चला, गोल्डन चिक्की वडापाव, फेमस वडापाव, सुपर चिक्की, A1 चिक्की पोचलो आहोत. काय मग महाराज, 4-5 हजाराच्या चिक्क्या घ्या करा. मग तुमची परंपरा आहे ती, तुम्हाला असं साधं आवडत नाही. असं आहे का? मग आता नाश्ता करायचा का मग काहीतरी जरा नाश्ता करूया. एक प्लेट मूग भाजी इथंच खातोय. एक समोसा द्या आणि एक पाव द्या. दमले का? बघा पाणी बघा किती. त्या ब्रिजच्या वरून पाणी चाललंय यांच्या घराला. एकच पाणी काय छत्र्या गळायला लागल्या. चला मंडळी, तर आपण आता लोणावळा क्रॉस करत आहोत. लगभग केला लोणावळा क्रॉस आपण. काय आता आपण पुढं सरसावत आहोत. कुठं? खालापूरचा नाही यो, लोणावळ्याचा टोल नाका. सॉरी, खालापूर खाली राहिला. लोणावळ्याच्या टोल नाक्यावर आपल्याला जायचं आहे. तिकडं आपण कॉफी पिऊ आणि तिकडंच कॉफी पिताना तुम्हाला भेटू. कारण की आज मी मोबाईल काढला नाही, कारण की आज मोबाईल काढायची इच्छाच नाही झाली जास्त. कारण की पाऊस लागला आपल्याला. धो पाऊस, लई पाऊस, अति पाऊस. असू द्या पडू द्या. सगळे धरणं भरू द्या बाबांनो, सगळे धरणं भरून द्या. कारण की काय, ते AI वाल्यांना आजकाल पाणी लागतंय ना. AI वाल्यांना पाणी लागतंय, कंपनीवाल्यांना पाणी लागतंय. माणसांना नाही पाणी भेटलं तरी चालेल, शेतीला पाणी नाही भेटलं तरी चालेल, पण ते AI वाल्यांना असं ते अशा प्रकारे असू द्या. सगळे धरणं भरू द्या. जरा धरणांचं एक्सटेन्शन करा. अजून धरणं बांधा कुठंतरी. अजून पाणी अडवा. पाण्याची गरज आहे. पाऊस पडू द्या, धरणं भरू द्या. शेतकरी सुखी होऊ दे माझे. चला मग भेटूया चाय पिताना, कॉफी पिताना. चला, श्री विठ्ठल नर्मदेहार मंडळी. आपण नेहमी जिथे येतो ना का गाडी असल्यावर, हे शेट्टे चहावाले खरंच खूप सुंदर. इथं चाय, कॉफी, बनमस्का, तुम्हाला मॅगी, वडापाव खूप छान भेटतो. पण त्याचप्रमाणे आज इथं आम्हाला पाणी पण भेटलेलं आहे. खूप पाणी आहे. एवढं पाणी आहे की इथं आपण पोहू शकतो. पोहत आळंदीला आपण जाऊ शकतो, एवढं पाणी आहे. दादा नमस्कार, आपलं नाव? महेश घारे. आम्ही हमेशा कधी बाईकने जाऊ द्या, कारने जाऊ द्या, हा आमचा स्पॉट फिक्स आहे. इथं आल्यावर कॉफी पितो. तुमच्या हातची पण कॉफी खूप आवडते, त्यांच्या हातची सुद्धा कॉफी खूप छान असते. तर काय नाही, चाय पिऊया, कॉफी पिऊया, बनमस्का खाऊया, पुन्हा आपल्या मार्गाला लावूया. पाण्यात किती पाणी आलंय. हा सगळा मागचं पाणी आलं, असं डोंगरावरचं पाणी आलंय. हे वडे पण गरम आहेत बघा एकदा. हा चला बसूया जरा. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदेहर. जाम पाऊस आणि मस्त आपला चाय पाणी झालेला आहे. पण चाय पाण्याला आपण खूप वेळ घेतला, कारण की जरा पायाला जरा शांत केलं थोडं तिकडं बसून आम्ही. तर आता काय नाही, चला एक 2-3 किलोमीटरवर तुकोबारायांचं मंदिर आहे आणि तिथून पुढं काहीतरी 2 किलोमीटरवर कारला. म्हणजे आज तिकडं आपल्याला दुपारी जेवायला जायचं होतं, ते म्हणजे एकविरेला, कारल्याला. तर म्हटलं 2 किलोमीटर पहिलेच थांबू तुकोबारायांच्या मंदिरात, कारण की तिकडं झोपायला वगैरे चांगली सोय आहे. कारण की पुढं कारल्याला असं काही म्हणजे आपल्याला म्हणजे आश्रय नाही आहे कारल्याला, बाहेर रोड साईडला. पण इकडं आहे, तर इकडंच थांबूया. चला जाऊ मंदिरात आणि खूप त्या मंदिराचा आनंद घेऊया. आणि काय तो पाऊस महाराज. आपण नवी मुंबईवरून जेव्हापासून निघालोय ना, घरापासून निघाल्यापासून हा बाबा 1 मिनिटासाठी सुद्धा शांत झालेला नाही आहे. चालूच आहे पाऊस, चालूच ना. घरातून निघाल्यापासून चालू आहे पाऊस आपल्याला.
चला असू द्या, जाऊया पुढं. श्री विठ्ठल नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण पोचलो आहोत आता या तुकोबारायांच्या विसाव्याला. इथं आपण प्रत्येक टायमाला आपण जेव्हा आळंदीची वारी करतो, देहूची वारी करतो, ती वारी करत असताना इथं आपण विसाव्याला येतो. इकडला विसावा करून आपण कारल्याला जात असतो. तर आपण तसं नाही करणार, इथंच आपण आराम करणार आहे. तर चला थोडी क्षणाभर विश्रांती करू. खूप पाणी भरलेलं आहे इकडं सुद्धा, आणि मग पुढे जाऊ. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गवळदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. चला माऊली भाजी कोणाला? माऊली भाजी भाजी घ्या, भाजी घ्या. आपले बाबा कोबी लय जोरात वाढतात. वा वा. जय हरी रामकृष्ण हरी. धर्मे माऊली, जेवण कोणी आणले आज? आज तुमच्याच घरातून जेवण आले का काय? भोजनाची व्यवस्था करणारे म्हणजे आपल्या बोंबळे गावातील तुमची भास्कर घरत उर्फ तेजस्वी धर्मेश पाटील जेवणाची सवलत करण्यात आलेली आहे. बरोबर एवढे लांबून ते जेवण घेऊन आले. त्यांचे आभार मानत वगैरे कमीच आहे. उत्तर होतं त्यांच्यावर अशीच सेवा घडव, त्यांचे आयुष्य आरोग्य वैभव वाढव हीच तुकाराम महाराज यांनी प्रार्थना, ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रार्थना. तुम्हाला शुभेच्छा भेटल्या. जेव्हा जेव्हा. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आज आपण नवी मुंबईहून बरेच वारकरी निघाले होते. बऱ्यापैकी म्हणजे आपण 8 जण, पण आमचे 2 ग्रुप आहेत. एक आहे आमचा बुजुर्ग मंडळी आणि आम्ही आहेत तरुण. असे 2 ग्रुप आहेत. असं काय नाही, पण ते आम्हाला ऐकत नाही. महाराज आम्ही 3 दिवसात इथं आलो आहे, पण ते फक्त 8 दिवसात इथं आले आहेत. 3 नाही, आपण 4था दिवस, आमचा 4था दिवस, पण ह्यांचा फक्त 3रा दिवस आहे. तुम्हाला सलाम आहे, एवढे चालता तुम्ही. खूप चालले. श्रीकांत दादा, धर्मेश माऊली, बापरे खरंच वैती बाबा आणि मोरूबुवा फक्त आपले यंदा जरा त्यांना काही अडचण आली म्हणून जावं लागलं. आणि दिनानाथ मामा, तुमच्या चालीला आमचा सलाम. खरंच आम्ही तर असले पेंगळलो असतो ना. फक्त काय करा, तुम्ही जेव्हा जाता आहे ना, तुमच्या टोप्याच्या वाट्या आम्हाला देऊन द्या. तरी आज आपण आलेलो आहोत. इथं तुकोबार आहे. मुंबईला व्यापार करायला जायचे. तुकाराम महाराज आपल्या इथं व्यापार करायला जायचे खाली, नाही का, बोंबला विठोबा म्हणजे खालच्या साईडला पनवेल साईडला व्यापार करायला जायचे. हां, तर व्यापार करायला जात असताना देहूवरून निघाल्यानंतर इथं विसावा करायचे. हा तो क्षेत्र आहे, त्याच्यामुळे इथं सगळ्या दिंड्या थांबतात. समजलं का? काय इथं थांबतात. आणि हा पादुका मंदिर म्हणून फेमस आहे. तो वरती तुकोबारायांच्या पादुका आहेत, मूर्ती आहे. तर इथं आपला विसावा आलेला आहे. आणि सर्व धर्मेश माऊलीची फॅमिली सर्व आपल्याला जेवण घेऊन आलेले आहेत. फार फार धन्यवाद बरं का. तुम्ही एवढ्या दुरोनी आलो मी का, दुःख झाले नाही, दुःख नाही झाला, पण त्यांना आनंद झालेला आहे. तुम्हाला आनंद झालेला आहे. तुम्ही आनंदाने जेवण आणलं. खूप छान जेवण होतं. भले आम्ही जेवलो नाही, कारण की ते महाराजांनी आम्हाला आग्रह केला, मग आम्ही जेवलो. त्याच्यामुळं थोडा आम्ही हे खाल्लं ना प्रशांत कॉर्नरचा. एवढ्या लांब आले त्याच्यासाठी फार फार धन्यवाद. असं पुन्हा पुन्हा येत जा. आता दरवर्षी ही वारी चालू झाली आहे नवीन आपली. आणि काय नाही, मग सावकाश जाताना आणि असंच वारकऱ्यांची सेवा करा. बोला श्री विठ्ठल महाराज. तर चला मंडळी,
आपला पुढचा प्रवास सुरू होत आहे. आता आपल्याला जायचं आहे वडगाव. वडगावला आज आपला रात्रीचा मुक्काम आहे. वडगावला जाऊया. आता आता थोडं आपण एकविराईला भेटू. एकविराईनंतर आपण नंतर मजा करीत जाऊ. हां चला. पाणी मग किती झालंय. सगळी शेतं. अरे बापरे, फुल पाणी फुल. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण पोचलो आहोत. आय माऊलीचा उदो उदो, माझे एकविराईचा उदो उदो. आपण श्री क्षेत्र एकविराई इथं पोचलेलो आहोत. हे माझ्या एकविराईचं गेट आहे. इथून आतमध्ये आपण सर्व एकविराईला इथूनच नमस्कार करा बरं सर्वांनी, आणि सर्वांनी म्हणा आई माऊलीचा उदो उदो. चला जाऊयात पुढं. पाऊस खूप पडत आहे. चला पुढे जाऊ. मंडळी एवढी हवा चालले, छत्री खुल्ली आहे ना, तर लोटते पुढं लय मजा येते. ताकद लावायची गरज नाही, छत्रीत पुढं लोटते आपल्याला. खूप हवा आहे मस्त. आणि आमचे नवी मुंबईचे काही वारकरी आम्हाला भेटलेले आहेत. वा हरी म्हणा. पंढरपूरचा नीला लावण्याचा पुतळा, पंढरपूरचा नीला लावण्याचा पुतळा, विठुरे गेला डोला बाईये बाईये ओ, विठुरे गेला डोला बाईये. वेददेव मान तयाची ये गुणी, वेददेव मान तयाची ये गुणी. क्षणभर विसंबे विठ्ठल रुक्मिणी, रुक्मिणी क्षणभर विसंबे. वा वा वा. थांबा, माझ्याकडून तुम्हाला बक्षीस देण्यात येत आहे. काय इथं या, मागे या. ये ना तिथे रे मी तुला. हे 20 रुपये उचला. 20 रुपये. दहा तुला, दहा मला देऊ का? हा 10 मला 10 तुला. हे बघ 2 होते. 10 तुला, 10 मला. साईडला टाका म्हणजे पायाखाली नको जायला. चला मंडळी, खूप सुंदर गवळ झालेली आहे. हरी. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, वेठो देखी येला डोळा बाई ये ओ, विठो देखी येला डोळा बाई ये ओ, वेधले ओ मन दयाची ये गुणी. बाप रे बाप मंडळी, काय पाणी आहे राव. महाराजांना काहीतरी दिसलंय. अजून काय दिसलंय? दिवर कुठं आहे? मेली असेल. चला हे शेतं भरल्यात. कामशेतची जी नदी आहे ती नदी भरून पार बाहेर आलेली आहे. एवढं पाणी आलं नदीला फुल. आणि आपण आहोत कामशेतच्या छोट्याशा घाटात. आणि अशा प्रकारे बंद पडलेली गाडी चालू झाली.
पडतोय पाऊस. काय निसर्ग झालेला आहे महाराज. कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू. मोजे नीट करतो. एक क्षणभर उभ्या उभ्या घोड्यासारखी विश्रांती. चालून चालून दमले वारकरी. पांडुरंगाच्या चेहऱ्यावर अशी नाही आहे, थकलेला नाही आहे, शेतकरी आहे. वा, तुमचे मोजे बरोबर आहेत. माझे मोजे ढिल्ले झाले, आपोआप सरकतात. ताण गेला. चला मग 2 मिनटं उभे राहतो, नंतर पुढे जातो. चला श्री विठ्ठल नर्मदे मंडळी, या नाश्ता करायला. आपण वडगावच्या जास्त नाही, 3 किलोमीटर अगोदर, पण लई भूक लागली. आपण आलो फार एकविरीच्या मागून, एवढ्या लांब, बापरे खूप लांब आहे की नाही. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. वा बापरे बापरे, अंधार झाला आपल्याला पोचता पोचता. आपण पोचलो नाही. एवढा जोरात पाऊस चालू आहे, एवढा जोरात तुम्ही दिसत पण नसेल तुम्हाला. एवढा हवा चालले आणि एवढा पाऊस चाललेला, कायच सांगू तुम्हाला. खूप खूप पाऊस. पण मस्त आहे. आज उशीर झाला जरा पोचायला. बापरे बापरे, पाऊस बघा, पाऊस बघा. हा 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 हा. लोटतोय पुढं पाऊस, लोटतोय अक्षरशः पाऊस लोटतोय. चला मंडळी, आपण पोचलो आहोत वडगाव. हा, शेवटी पोचलोच बाबा. खूप वेळ झाला आपल्याला. आता वाजले प्रॉपर 9. आज उशीर का झाला त्याचं कारण तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. पोचल्यावर जरा बोलूया आपण. काय दिसतंय का, आपण पहिल्यांदा आलोय वडगाव स्टेशन. हा वडगाव स्टेशन आहे. आपण चालत आहोत स्टेशन. अरे माझ्यावर बॅटरी मारा जरा. हे लोकांना दाखवून दे ना जरा आम्हाला, आपल्या सगळी मंडळीला. हा आहे वडगाव स्टेशन आणि आपण आलेलो आहोत. इथं आपली वस्ती आहे वडगाव स्टेशनच्या फाटक क्रॉस करून त्या साईडला. हे स्टेशन मी दाखव रे इथं जरा, कसं दिसतं इकडला. नाही ना, ओके ओके ओके. चला, ट्रेनचा बनवाला ये. ट्रेन आली. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आजचा आपला 4था दिवस आणि 4थ्या दिवसाला आपण लोणावळ्यावरून एकदम लोळत दरमदर करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. खूप आम्हाला लांब झालं हे. म्हणजे आमची हिंमत नव्हती, पण हे लोक कसे चालले काय माहिती. म्हातारे चालायला लागले, आम्ही चालना झालो. तर खूप आनंद आला इथे येऊन. खरंच सगळी मंडळी. आता आम्हाला काय नाव माहिती नाही, पण तुम्ही तरी सांगा आम्हाला कोणाच्या घरी आलोत, यजमान कोण आहेत. बाबा तुमचं नाव काय? शिवाजी शांताराम गाडे. आणि आईंचं नाव? तुमचं? बाई तुझा? तुझं? बरं तू ये बाहेर ये की. तुझं नाव काय? बरं, ही सर्व मंडळी आज आपण वारकऱ्यांना इथं अन्नदानाची पंगत, राहण्यासाठी सेवा ही सर्व करत आहे. उत्तर तुमच्याकडून अशीच माऊलींची सेवा घडो, वारकऱ्यांची सेवा घडो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि यंदा आलोय, पुन्हा येईन कधीतरी. नक्की तर नक्की चला. चला मंडळी, श्री विठ्ठल. आज आमचा प्रवास, आम्ही पोचलोय वडगावमध्ये. विशाल महाराज आज खूप थकले आहेत, त्याच्यामुळे आज शुभरात्री करण्याचा काम माझ्याकडे आहे. आज आमचा प्रवास खंडाला ते वडगावमधून पण पुन्हा 3 किलोमीटर आतमध्ये. म्हणजे आज आमचा प्रवास जवळजवळ 35 किलोमीटरचा झाला आहे. आणि तोही भर पावसात, म्हणजे मुसळधार पावसात झाला आहे. त्याच्यामुळे आम्ही आता थकलो आहे. आणि विशाल महाराज तर थोडंसं जेवले आणि बिचारे लगेच झोपून गेले.
त्याच्यामुळं शुभरात्री काम करण्याचा काम माझ्याकडे आला आहे, शुभरात्री बोलण्याचा. आणि आता चला मंडळी, तुम्हालाही शुभरात्री आणि भेटूया पुन्हा या जोशामध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये.